अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानाबद्दल एक आनंदाची बातमी आहे। या मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थानाच्या नावावर 24 एकरचा सातबारा झालाय आणि हा सातबारा या मंदिराच्या नावावर होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय। श्री मार्तंड देवस्थानाच्या वतीनं भंडारा उधळून या बातमीचा आनंद साजरा करण्यात आलाय। या निर्णयामुळे जेजुरी देवस्थानच्या विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर असणारी डोंगर माथ्यावरची 23 एकर 39 गुंठे जमीन 1973 पासून देवस्थानाच्या नावावर होती। त्यानंतर काही दिवसांनी सिटी सर्वे झाला आणि या सर्वेनुसार ही जागा महसूल खात्याच्या नावावर झाली, तशी नोंद करण्यात आली। देवस्थानाच्या नावावर केवळ 1.25 गुंठा जागेची नोंदणी झाली आणि त्यामुळे देवस्थानला विकास कामं करण्यात अडथळा येऊ लागला। नवीन विश्वस्तांनी ही जागा देवस्थानाच्या नावावर व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणं सुरू केलं आणि अखेर महायुती सरकारच्या काळात शिंदे फडणवीस पवार सरकारच्या पुढाकारानं याला यश आलंय आणि यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे। त्यामुळे जेजुरी गडावरील 23 एकर 39 गुंठे ही जमीन त्या जमिनीची जेजुरी देवस्थानाच्या नावावर नोंद करण्यात आली आहे। थोडक्यात त्या जमिनीचा सातबारा आता जेजुरी देवस्थानाच्या नावावर करण्यात आलाय। त्यानंतर विश्वस्तांनी भंडारा आणि फटाके उडवून आनंद व्यक्त केलाय। या कामात विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला होता। या जागेची नोंद झालेली कागदपत्र प्रमुख विश्वस्तांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आली आहे। ज्या जागेची नोंद देवस्थानाच्या नावावर झाली आहे तिथं गडाला तटबंदी, मल्हार सृष्टी, गडावर वृक्षारोपण, सांडपाणी प्रक्रिया तसंच व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि यासारखेच उपक्रम तिथं राबवले जाणार आहेत, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदळे, ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी दिली आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।